ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना. उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. दाशरथींची चरित्र. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय. आणि तो विचार करत असताना चारही भावंड भगवंताचे अवतार कसे आहेत याचा विचार आपण करून आलो. अंशन सहित लीन अवतारा, गोस्वामी तुलसीदासांनी जे म्हटलं त्यामध्ये परमात्म्याने परब्रह्माने आपल्या अंशांसह अवतार धारण कसा केला ह्याच्या संगतीचा आपण विचार केला. ओंकार हे परब्रह्माचं रूप, परब्रह्माचा वाचक शब्द, त्याचे असणारे चार भाग म्हणण्यापेक्षा चार मात्रा, अकार, उकार, मकार आणि अमात्र, आणि त्या प्रत्येक मात्रेपासून उद्भूत झालेले जन्मास आलेले एक एक, अकारापासून शत्रुघ्न, उकारापासून लक्ष्मण, मकारापासून भरत आणि अमात्र असणारे प्रभू रामचंद्र. या सगळ्याचा विचार, या सगळ्यांची संगती. आणि मग तशीच का? कारण चारही भावंड त्यामध्ये लक्ष्मण शत्रुघ्न एकमेकांसारखे दिसतात पण एकत्र राहत नाहीत. भरत आणि राम एकमेकांसारखे दिसतात पण एकत्र राहत नाहीत. भरत आणि शत्रुघ्न नेहमीच एकत्र राहिले, राम आणि लक्ष्मण नेहमीच एकत्र राहिले. म्हणजे जर का आयुष्याचा जो मुख्य आपण कथा भाग पाहतो त्याचा विस्तार केला, त्याचा विचार केला तर, कारण विश्वामित्रांबरोबर यज्ञरक्षणासाठी गेले त्यावेळेला राम आणि लक्ष्मण गेले, राम आणि भरत गेले नाहीत, राम आणि शत्रुघ्न गेले नाहीत, किंवा लक्ष्मण शत्रुघ्न गेले नाहीत. असो, तो विचार स्वतंत्र आहे, त्या आक्षेपांना काही मूळ नाही. परंतु जो कथाभाग प्राप्त झाला तो तसाच का आला, ते चरित्र तसंच का घडलं, त्याची संगती, त्याचा विचार आपण करून आलो, त्याचा विचार केला. मग त्यानंतर आपण म्हटलं की आता आपण जे चरित्र पाहणार आहोत ते शत्रुघ्नाचं पाहणार आहोत. पुराणांच्या दृष्टीने विचार केला तर शत्रुघ्न हा सुदर्शन चक्राचा अवतार आहे. शत्रुघ्न हा सुदर्शन चक्राचा अवतार आहे. आणि मागे पाहिलेल्या संगतीच्या दृष्टीने विचार केला तर अकार ही जी मात्रा आहे तिच्यापासून लक्ष्मण आहे, आणि उकाराची जी मात्रा आहे तिच्यापासून शत्रुघ्न आहे. चरित्राचा विचार केला, रामायणामध्ये प्राप्त झालेल्या कथांचा विचार केला तर शत्रुघ्नांचं चरित्र आपल्याला स्वतंत्र विस्ताराने पाहता येत नाही, सापडत नाही, उपलब्ध नाही. त्याचा विचार तेवढा प्रकर्षाने आलेला नाही. लक्ष्मणाचं चरित्र भिन्न भिन्न प्रसंगांमधून दिसतं. लक्ष्मणाने स्वतः केलेला जो उपदेश आहे त्यामधनं आपल्याला लक्ष्मणाचं चरित्र पाहता येतं. रामाबरोबर नित्य असल्यामुळे लक्ष्मणांच्या चरित्राचा विचार करता येतो. भरताचं चरित्र आपल्याला पाहता येतं. किंबहुना संपूर्ण अयोध्याकांड जे आहे ते भरताचंच चरित्र आहे. कारण राम वनवासाला गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांना परत आणण्यासाठी भरताने जे जे म्हणून काही केलं ते भरताचं चरित्र आहे. लक्ष्मणाचं चरित्र आपल्याला भिन्न भिन्न प्रसंगांमध्ये पाहता येतं. परशुरामांबरोबर झालेला संवाद, गुहाला केलेला उपदेश, त्यानंतर अरण्यकांड, लंकाकांड, युद्धकांड,
सर्वत्र आपल्याला त्याचा विचार पाहता येतो. परंतु शत्रुघ्नाचं चरित्र कुठे आहे? शत्रुघ्नाच्या चरित्राला महत्व आहे, परंतु ते नेहमी गूढ राहिलं. फार थोडे प्रसंग असे सापडतात ज्यामध्ये शत्रुघ्नाचं चरित्र आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्यांच्या चरित्राचा आरंभ करत असताना शत्रुघ्नांच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर पडद्या आड राहून सर्व काम करणारे असं एक म्हणता येऊ शकतं. का असं मी म्हणतो? ही चपकल ही अचूक चपखल व्याख्या होणार नाही, वर्णन होणार नाही, पण तरी देखील धारिष्ट्य करून मी ते म्हणतो. याचं कारण असं आहे, प्रभू रामचंद्रांकडनं पादुका घेतल्यानंतर त्यांची राजसिंहासनावरती स्थापना केल्यानंतर भरत नंदीग्रामामध्ये राहिले, अयोध्येत राहिले नाही. प्रत्यक्षात राजा म्हणून किंवा राजाचे विश्वस्त विश्वासू म्हणून भरतांनी राज्यकारभार सांभाळलाय. त्यामुळे नामधारी का असेना, राजा भरत आहेत, पण राजा राजधानीत न राहता राज्याच्या बाहेर राहत असेल तर राज्य सांभाळतंय कोण? त्याचे आदेश येतील, त्याच्या सूचना येतील, पण त्या सूचनांनुसार, त्याच्या हुकुमानुसार, त्याच्या आदेशांनुसार कार्य करणारा कोणीतरी राज्यात असावा लागतो ना. आणि ते शत्रुघ्न होते. एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स आपल्या भाषेत अगदी सोपं करायचं झालं तर नंदीग्रामामध्ये विरक्त त्या वानप्रस्थाप्रमाणे किंवा वनवासात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीप्रमाणेच भरत तिकडे नंदीग्रामामध्ये राहिले, वल्कल परिधान केली. ठीक आहे, मान्य आहे, सगळं उत्तम आहे. पण मग राज्यात असून, राज्यात राहून राज्य कोणी सांभाळलं? तर ते शत्रुघ्नांनी सांभाळलं. शत्रुघ्नांच्या स्वभावाचा विचार केला म्हणजे शत्रुघ्नांच्या चरित्राचं, शत्रुघ्नांचं महत्व काय तर ते इथे दिसतं. ठीक आहे, सगळ्यांनी आपापल्या दृष्टीने तपश्चर्या केली आहे, तपश्चर्या सुरू केली आहे. सगळ्यात मोठा भाऊ, थोडासा विचार करा, सगळ्यात मोठा भाऊ कोण आहे? राम. रामाला वनवास झालाय ना, बरोबर आहे. नाही मग आम्ही पण जाणार असं म्हणून भरत आणि शत्रुघ्न दोघे तेही वनवासाला गेले असते, चाललं नसतं, ते योग्य ठरलं नसतं. का? कारण राजा शिवाय राज्य असून चालत नाही. राजा राजधानीत असावा लागतो, राज्याला राजा असावा लागतो आणि अन्य कोणी नाहीये. हा, राजकुमाराच्या, राजपुत्राच्या अनुपस्थितीमध्ये राजगुरूंनी राज्य सांभाळावं, मंत्र्यांनी राज्य सांभाळावं, पण असताना ते नाहीत असं म्हणणं हे योग्य ठरत नाही ना. तिकडे गडबड होते. त्यामुळे भरत आणि शत्रुघ्न हे राम आणि लक्ष्मणांच्या मागोमाग वनवासाला गेले नाही. लक्ष्मणांनी ठरवलं नाही मी तुमच्या बरोबरच येणार, तुम्हाला सोडून जाणारच नाही. रामाला ते मान्य करावं लागलं. भरत दुसरे मोठे भाऊ आहेत, भरताला राज्याभिषेक व्हावा असा आदेश आहे, त्यांच्या वडिलांची प्रतिज्ञा आहे, ते वचन दिलं गेलंय, आता राज्य तर सांभाळायचंय. भरत परत आले. रामाने सांगितलं नाही तू जायचं, राज्य सांभाळायचं. भरत परत आले, भरतांबरोबर शत्रुघ्न आले. आता प्रश्न असा येतो की भरत परत आल्यानंतर त्यांनी तपश्चर्येसाठी, तप करण्यासाठी जो मार्ग निवडला त्यामध्ये ते नंदीग्रामामध्ये राहिले. मग त्याच वेळेला शत्रुघ्नांनी जर का तो मार्ग निवडला असता, शत्रुघ्नानेही ठरवलं असतं की नाही मीही तपश्चर्या करणार. लक्ष्मण जसे रामाबरोबर राहिले तसं मी भरताबरोबर राहून त्याला सहाय्य करेन, पण ते चाललं नसतं. त्यामुळे या विवेकाने त्यांनी तप काय स्वीकारलं? काही नाही, मला तप करता येत नाही, हेच माझं तप आहे, मी राज्यात राहून राज्य सांभाळेन.
भरत जशी आज्ञा करतील ते सर्व मी करेन. हे शत्रुघ्नांचं मोठेपण आहे. हा शत्रुघ्नांचा मोठेपण आहे आणि हे त्यांच्या चरित्रातनं शिकण्यासारखं आहे. तपश्चर्या केलीच पाहिजे, तशीच झाली पाहिजे हा नियम नाही. त्याला काही ठिकाणी अपवाद असतात आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. लक्षात घ्या, आत्ता केवळ विषय आलाय म्हणून सांगतो. रामाबरोबर काय प्रश्न सगळे येतात, हे आक्षेप आपल्याला घ्यावे लागतात आणि यातूनच चरित्र आपल्याला शिकावं लागतं. प्रभू रामचंद्रांबरोबर सीता वनवासाला गेली. राम आणि लक्ष्मण यांच्याबरोबर लक्ष्मण वनवासाला गेले. मग प्रश्न उपस्थित केला जातो, आपण आक्षेप घेतो, उर्मिलेचं काय चुकलं होतं? लक्ष्मणांची पत्नी उर्मिला, तिचं तरी काय चुकलं होतं? अरे फार कशाला, नंदीग्रामामध्ये भरत राहिलेत, ते नगरात त्यांनी प्रवेश केला नाही का? कारण प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झालाय, ते नगरात प्रवेश करणार नाहीत तर मी देखील नगरात प्रवेश करणार नाही. भरतांची पत्नी मांडवी, तिचा काय दोष होता? पण हीच तपश्चर्या आहे त्यांची, हेच त्यांचं तप आहे. आणि हे आपल्या मनाला किती जरी पटत नसलं तरी ते सत्य आहे. असा जर विचार केला, काय आहे हे सर्व जे काही आहे ना, ते धर्माच्या रक्षणासाठी आहे. हे त्या सर्व चरित्राच्या मागचं मूळ आहे, चरित्राच्या अभ्यासाच्या मागचं किंवा त्या चरित्रांच्या मागचं. आणि मग त्या धर्माच्या रक्षणासाठी जे जे काही करावं लागेल ते ते करायला ते सर्वजण तयार आहे. मी असं का म्हणतो तर लक्षात घ्या, एक अत्यंत सोपं उदाहरण सांगतो, आपल्याला अगदी जवळच असणार. युद्ध घोषित झाल्यानंतर, युद्ध झाल्यानंतर किंवा युद्ध सुरू झाल्यानंतर एखादा तो सैनिक अधिकारी युद्धावर जातो. तो युद्धावर जातो, त्याची पत्नी मुलं मागे राहतात, त्यांना मागे राहावं लागतं. किती वर्ष जातील, किती महिने जातील काही माहिती नाही. कुठे आपला नवरा जाईल, कुठे राहील, त्याचा पत्ता कळेल काय, काही माहिती नाही. आता तरी संपर्काची साधनं अत्यंत सुलभ आहे. 10-20 वर्षांपूर्वी किंवा त्याच्याही मागे गेलं, कुठे कोणाला काय कल्पना होती? कुठे गेलाय काही पत्ता नाही, कधी येईल काही माहिती नाही, काय झालं कळत नाही. त्या माऊलीचा काय दोष? युद्ध सुरू झालं ते झालं, तिचा काय दोष? असा विचार आपल्याला करता येत नाही ना. ती तिची जशी तपश्चर्या असते तसंच आपल्या वर्तणुकीतून तो धर्म रक्षिला गेला पाहिजे ह्याची चारही भावंडांना कल्पना होती. म्हणून त्यांनी प्रत्येक धर्माच्या अंगाचा स्वीकार करत त्याचं रक्षण करत असताना त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी देखील तो विचार केला. असो, विचार स्वतंत्र आहे. पुन्हा शत्रुघ्नांच्या चरित्राकडे येऊ. त्यामुळे शत्रुघ्नांच्या चरित्रातील महत्वाचा काही गाभा असेल, महत्वाचा काही भाग असेल तर तो हा आहे की त्यांनी अयोध्येमध्ये राहून भरतांच्या आदेशानुसार राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर पुढे काही प्रसंग येतात, त्यामध्ये शत्रुघ्नांचं चरित्र पाहता येतं. ते प्रसंग आहेत, एक कुब्जेवरती झालेला रोष आणि त्यानंतर उत्तर रामचरित्रामध्ये म्हणजेच प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आल्यानंतरचा जो भाग आहे उत्तरकांडामध्ये, त्यामध्ये आलेला एक प्रसंग. कुब्जेच्या प्रसंगाला आपण आज सुरुवात करू, चिंतनाला सुरुवात करू. प्रसंग हा आहे की
पार्श्वभूमी आधी लक्षात घ्या. प्रसंग हा झालाय, भरत शत्रुघ्न अयोध्येमध्ये परत आले. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी त्यांना कळली आहे. वडिलांचं जे काही उत्तर कर्म आहे ते सर्व त्यांनी केलेलं आहे. जे काही दान द्यायचं आहे ते दान दिलेलं आहे. भरतांना आपल्या आईवरती प्रचंड राग आलेला आहे, क्रोध निर्माण झालेला आहे. तरी देखील भरत शांत आहेत. आईला भेटल्यानंतर त्यांनी क्रोध प्रकट केलाय, त्यांनी राग व्यक्त केलाय, पण आता भरत शांत आहेत. अशा प्रसंगामध्ये भरत आणि शत्रुघ्न ज्या वेळेला परत येत होते त्यावेळेला त्यांनी तिकडनं कुब्जा म्हणजे मंथरा जी होती तिला आपल्या मैत्रिणींच्या सह नटून थटून येताना पाहिलं. वाल्मिकी रामायणामध्ये अयोध्याकांडात प्रसंग येतो, अथयात्राम समीहंतम शत्रुघ्नो लक्ष्मणानुजः भरतं शोक संतप्तम इदम वचनमब्रवीत. 13 दिवस पूर्ण झालेले आहेत. सगळं 13वं सगळं काही कार्य समाप्त झालेलं आहे. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्याकडे जाण्याचा विचार करत असलेल्या भरतांना लक्ष्मणानुजः, लक्ष्मणाचा छोटा भाऊ असणारे जे शत्रुघ्न आहेत त्यांनी शोक संतप्त रागाने भरतांना असं म्हटलंय, गतिर्यस् सर्वभूतानां दुःखे किं पुनरात्मनां सरामः सत्त्वसंपन्नः स्त्रिया प्रव्रजितो वनम. दादा, गतिर्यस् सर्वभूतानां दुःखे किं पुनरात्मनः, सर्व प्राण्यांना आश्रय देणारे सत्वगुण संपन्न प्रभू श्री राम एका स्त्रीच्या बोलण्यामुळे किंवा वचनामुळे, एका स्त्रीमुळे वनामध्ये पाठवले गेले. स्त्रिया प्रव्रजितो वनम. किती दुःखाची गोष्ट आहे. बलवान वीर्य संपन्नो लक्ष्मणो नाम योप्यसौ किन्न मोचयते रामम कृत्वापि पितृनिग्रहम. दादा, माझा प्रश्न असा आहे, सर्व सामर्थ्याने संपन्न असणारे लक्ष्मण आहेत, शूर आहेत, त्यांनी बघा तो अंतःकरणात जो क्रोध आहे ते घडताय ते चुकीचं घडताय हे माहीत असल्यामुळे ते योग्य करण्यासाठीची जी तळमळ आहे त्यातून पुढे निर्माण झालेला प्रश्न असा आहे की लक्ष्मण एवढे शूरवीर आहेत, बलवान आहेत, पराक्रमी आहेत, त्यांनी कृत्वापि पितृनिग्रहम कृत्वापि वडिलांना कैद करून त्यांचा निग्रह करून प्रभू रामचंद्रांना, रामाला या संकटातून का सोडवलं नाही. आणि हा आक्षेप, याचा विचार आपण पुन्हा करणारच आहोत. शक्य होतं, प्रभू रामचंद्रांना देखील शक्य होतं, ते म्हणाले असते की हा जो काही निर्णय आहे, तुमचं वचन आहे ते तुम्ही कामपीडित, काममोहित होऊन दिलेलं आहे, तुमची मनस्थिती योग्य नाही. आजही कायद्यामध्ये आहे ना की मी माझ्या मनाने, म्हणजे मला कोणीही असं लिहिण्यासाठी प्रवृत्त करत नाहीये, माझं मन ताळ्यावरती आहे आणि माझं मन ताळ्यावर असताना मी हे सगळं लिहितोय, लिहावं लागतं. रामाने सांगितलं असतं, हे मान्यच करू शकत नाही कारण त्यांचं मन आता ताळ्यावर नाही, त्यांनी काय वचन दिलंय त्यांनाहीच कल्पना नाही.
पण रामांनी तसं केलं नाही. केलं असतं तर कोणी विरोध केला असता. अयोध्येची संपूर्ण प्रजा, मंत्रिमंडळ रामांना अनुकूल होतं. शत्रुघ्नाचा तोच प्रश्न आहे. लक्ष्मणांच्याकडे पराक्रम आहे, रामांनी केलं नाही, ठीक आहे, लक्ष्मणाने का केलं नाही? आधीच त्यांनी कैद करायला पाहिजे होतं. काय हा मूर्खपणा चालवलाय? ती तळमळ पहा. आणि मग अशी तळमळ, असा तो राग डोक्यात असताना तिकडनं त्यांनी कुब्जेला येताना पाहिलं. अंगावर वस्त्र आभूषण अलंकार होते, उत्तम वस्त्र होतं. त्यांना पाहिल्यानंतर शत्रुघ्नांना लक्षात आलं, जे जे काही संकट आलेलं आहे, जे जे काही आता वाईट घडलेलं आहे, त्याचं मूळ, त्याचं कारण ही मंथरा आहे. प्रचंड राग आला. तिकडे शत्रुघ्नांनी काय केलं, तो पुढे प्रसंग काय घडला, विस्ताराने आपल्याला पाहायचंय. पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.